पण आता आपल्याला पण माहित आहे की कालच म्हणजे सुप्रीम कोर्टात ती हिअरिंग होती, ती आता लांबणीवर गेलेली आहे। 25 फेब्रुवारीला आता नेक्स्ट हिअरिंग आहे। मला असा एक वकील असून मला एक अंदाज आहे की 25 फेब्रुवारीपर्यंत जर निकाल लागला तर एप्रिल किंवा मेच्या अखेरपर्यंत मुंबई महानगरपालिका आणि बाकी महानगरपालिकेचे निवडणूक लागेल। आणि असं वाटतंय की म्हणजे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार, कारण की आपल्याला माहित आहे की मुंबईची जनतेने भाजपच्या वतीने म्हणजे भाजपच्या साईडने कौल दिलेला आहे आणि नक्कीच म्हणजे भाजपचा महापौर बसणार हे आम्हाला विश्वास आहे। म्हणून कसं आहे की कार्य केल्यावर लोक तुम्हाला पसंत करणार, भाषाभाषिक म्हणून कोण करत नाहीत की, कारण तुम्हाला दिसतोय की भाषाभाषिकांवरती म्हणजे लोकांनी भाजपलाच पसंत केलं आहे, दुसऱ्या पक्षाला पसंत केलाच नाही। नमस्कार, CN न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत मलाडमध्ये। आपल्यासोबत आहेत भाजपचे नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानमूर्ती शर्माजी। सर, आपण गेले 35 वर्षापासून BJPमध्ये सेवेत आहात, कार्यरत आहात। मुंबई महानगरपालिकाचे जी निवडणूक आहे ती 2017 पासून झालेली नाही आहे। आतासुद्धा 22 फेब्रुवारीमध्ये ही इलेक्शन्स होणार आहे, असं आताच कोर्टाचा निकाल आलेला आहे। जेव्हा जर मुंबई महानगरपालिकेसारखी मोठी महानगरपालिका आहे ज्याचं एवढं प्रचंड बजेट आहे, पण महानगरपालिका निवडणूकच होत नाही, तर नगरसेवक म्हणून काम करताना काय खंत वाटते का? काय तुमचं याबद्दल काय मत आहे? नाही, गेल्या 4 वर्षापासून 2022 ते आतापर्यंत आम्ही पूर्व नगरसेवक म्हणून काम करतो आहे। एक करेक्शन करू इच्छितो की सध्या मी नगरसेवक नसून माझी पत्नी नगरसेविका आहे। त्याआधी 10 वर्ष मी नगरसेवक होतो। महिला वार्ड असल्यामुळे माझे पत्नीला म्हणजे निवडणुकीमध्ये ते आलेत आणि जिंकून आल्यानंतर ते काम करतायत। आता आपलं जे प्रश्न होतं की म्हणजे गेल्या 4 वर्षापासून जे निवडणूक होत नसल्यामुळे काम करायला आम्हाला अवघड तर होत नाही, बेसिक काम आम्ही करतच आहोत, पण आमची सत्ता असून आम्हाला काम करायला तसं म्हणजे काय प्रॉब्लेम होत नाही। आमचे आमदार आहेत, आमचे खासदार आहेत, त्यांचे फंडाचा उपयोग करून आम्ही लोकांना सेवा देतोच आहोत, त्यात आम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही आहे। फक्त काय आहे की बेसिक एम्युनिटीजमध्ये काही जिथे म्हणजे महानगरपालिकेचा फंड वापर करून आम्ही म्हणजे त्यांना सुविधा द्यायचं, तिथेच थोडासा म्हणजे खंत होतो आहे। पण आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या म्हणजे 2-3 महिन्यात निवडणूक लवकरात लवकर होईल आणि आम्ही लोकांना सेवा देणार। मुंबई महानगरपालिका निवडणूक होत नसल्यामुळे बऱ्याच नगरसेवकांची, विद्यमान नगरसेवक असो किंवा अन्य नगरसेवक, त्यांची खंत आहे। पण सर्व पक्षांची लोकसभा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी जोरशोरात सुरू आहे, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नक्कीच, जसे ही विधानसभेच्या निवडणुकीचा म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर लोकांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे की महानगरपालिकेचा निवडणूक लवकरात लवकर होईल। पण आता आपल्याला पण माहित आहे की कालच म्हणजे सुप्रीम कोर्टात ती हिअरिंग होती, ती आता लांबणीवर गेलेली आहे। 25 फेब्रुवारीला आता नेक्स्ट हिअरिंग आहे। मला असा एक वकील असून मला एक अंदाज आहे की 25 फेब्रुवारीपर्यंत जर निकाल लागला तर एप्रिल किंवा मेच्या अखेरपर्यंत मुंबई महानगरपालिका आणि बाकी महानगरपालिकेचे निवडणूक लागेल। आणि असं वाटतंय की म्हणजे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार, कारण की आपल्याला माहित आहे की मुंबईची जनतेने भाजपच्या वतीने म्हणजे भाजपच्या साईडने कौल दिलेला आहे आणि नक्कीच म्हणजे भाजपचा महापौर बसणार हे आम्हाला विश्वास आहे। सर, जेव्हा आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पक्षांचे कार्य निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे, भाजप पण तयारी जोरशोरात करत आहे। ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जी धुरा आहे ती सोपवण्यात आलेली आहे। तर हे एक बळकट आणि एकदम फायरब्रँड नेतृत्व आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि तुम्ही एक नगरसेवक म्हणून याबद्दल काय मत व्यक्त करा? नक्कीच, आमचे नेते ॲडव्होकेट आशिष शेलार जे मुंबईचे अध्यक्ष आहेत, आता कॅबिनेट मिनिस्टर पण आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली 2017 साली भाजपचे नगरसेवक अधिक संख्यामध्ये आलेले होते। फक्त 2च संख्याची कमी होती, 84 नगरसेवक त्यावेळी 2017मध्ये निवडून आलेले होते। आताही देखील म्हणजे जर निवडणूक आज व्हावं, उद्या व्हावं किंवा 4 महिन्यानंतर ही झालं तरीही आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली आमची सत्ता येणार आणि आमचेच महापौर बसतील असा पूर्ण विश्वास आहे। भाजपचे लोक कधीही निवडणूक बघून काम करत नाहीत। निवडणूक संपला की लगेच आम्ही कामावर लागतो आणि पुढच्या म्हणजे 5 वर्ष असावा किंवा नसावा
प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नगरसेवक, जनप्रतिनिधी, आमदार किंवा खासदार हे सगळे लोक रस्त्यावर उतरून किंवा पब्लिकमध्ये जाऊन काम करत राहतात. त्याचाच कौल म्हणजे जनता देते आणि एवढी संख्यामध्ये आम्ही निवडून येतो. सर, तुम्ही आणि तुमच्या पत्नी असोत दोघेही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात. गेली कित्येक वर्ष तुम्ही भाजपची सेवा करत आहात. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आपला तुमच्या पक्षाचा विकास जो घडत आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय मत व्यक्त कराल? तुम्ही कशा प्रकारे पुढील 5 वर्षामध्ये मोदीजी आणि मोदीजींच्या कार्यपद्धतीकडे पाहता? बघा, जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जो एक म्हण आहे की म्हणजे सबका साथ, सबका विश्वास, सबका साथ, त्याचवरती आम्ही सगळं काम करतो. आम्ही भाजपचे नगरसेवक म्हणून किंवा जनप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करतो, आम्ही प्रत्येक समाजाचा घटक यांना घेऊन चालतो आणि प्रत्येक क्षेत्रात काम करतो. आम्ही कधीही हे बघत नाही की अमुक व्यक्ती किंवा अमुक क्षेत्राचे लोकांनी मतं दिली आहे की नाही दिली आहे किंवा काही नाही. आम्ही प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही जाऊन काम करतो. त्याच्याचमुळे म्हणजे भाजपच्या लोकांना, म्हणजे लोक जे जनते आहेत ते भाजपच्या लोकांना पसंत करतात आणि बहुसंख्यामध्ये ते निवडून देतात, असं आहे. आता बऱ्याच ठिकाणी, मुंबईत असो किंवा महाराष्ट्रात असो, बऱ्याच ठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगताना दिसत आहे. तर त्यामध्ये एक भूमिपुत्र तुम्ही, एक नॉन महाराष्ट्रीयन आहात, तरी पण तुम्ही एकदम अस्खलित मराठी बोलतात. म्हणजे तसं बघायला झालं तर तुमची कर्मभूमी मुंबई आहे, तुम्ही मराठीच आहात. मग असं तुम्हाला वाटतं का मराठी माणसांवर कुठेतरी अन्याय होतोय? बघा, माझी जन्मभूमी पण हीच आहे आणि कर्मभूमी पण आता महाराष्ट्रच आहे. कारण की माझा जन्म पण इथेच 1971मध्ये झालेला आहे आणि आमची 4थी पिढी आता इथे आहे. तर मराठी एक स्वाभिमानाने मला असं वाटतं की बोललाच पाहिजे. प्रत्येक व्यक्ती जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी यायलाच पाहिजे. आणि जे आपला प्रश्न आहे की इकडचे स्थानिक लोकांवरती अन्याय होतो, तर मला असं वाटत नाही की अन्याय होतो असं काही नाही आहे. फक्त आपल्या कर्माने मनुष्य पुढे जातो. जो जसा कार्य करतो तसा त्याप्रमाणे मनुष्य पुढे जातो. मी इथे राहून लोकांची सेवा केलेली आहे म्हणून लोक मला निवडून देतात. माझ्या क्षेत्रात पण MHB कॉलनी आहे, जिथे 100% महाराष्ट्रीयन लोक राहतात आणि प्रत्येक घरचे म्हणजे कॉलनीमध्ये प्रत्येक घराचे लोक जे आहेत मला खूप चांगले ओळखतात किंवा सपोर्ट करतात. नेहमी म्हणजे ते लोक माझ्या बाजूने उभे राहतात. तिथेही म्हणजे बाकीचे पक्षाचे पण लोक राहतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, ज्ञानमूर्ती शर्माजी आमचे काम करतात, आमच्यासाठी उभे राहतात, आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहू. म्हणून कसं आहे की कार्य केल्यावर लोक तुम्हाला पसंत करणार. भाषिक म्हणून कोण करत नाहीत काय, कारण की तुम्हाला दिसतो आहे की भाषिकांवरती म्हणजे लोकांनी भाजपलाच पसंत केलं आहे, दुसऱ्या पक्षाला पसंत केलाच नाही. म्हणजे सर, इथले स्थानिक प्रश्न असो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कुठल्या नेमक्या समस्या आहेत ज्या इथल्या लोक कित्येक वर्ष सोसत आहेत आणि तुम्ही तळागाळात जाऊन त्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहात? बघा, मुंबईमध्ये बेसिकली 2च मुद्दे मला जास्त दिसत आहेत. म्हणजे जे रस्त्यावर जेव्हा आपण चालतो, एक तर मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या खूप मोठी झालेली आहे. कुठल्याही गल्लीमध्ये आपण गेलो तरी तिथे ट्रॅफिक असते, हायवेवरती गेलो आपण तिथे ट्रॅफिक असते. बकाल परिस्थिती झालेली आहे. म्हणून माझी एक विनंती आहे आपल्या वतीने की मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की जसे प्रत्येक खात्यासाठी एक मंत्रालय आहे ना, तसं एक ट्रॅफिक मंत्रालय पण बनवलं पाहिजे, जेणेकरून त्याचं एक वेगळं म्हणजे मंत्री असल्यावर ते लक्ष घालतील आणि मुंबईची ट्रॅफिक समस्या म्हणजे सोडवली पाहिजे. कारण की जेव्हा शाळेचा वेळ असतो किंवा संध्याकाळी लोक कामावरून सुटतात, लोकांना घरी पोचायला 2-2, 3-3 तास लागतो. जे म्हणजे 15 मिनटाचा रस्ता जो असतो तिथे 2-2 तास लागतो. दुसरी समस्या थोडी कचऱ्याची आहे. लोक शिक्षित असूनही आपण कुठेही गेला तर बघा, बऱ्याच ठिकाणी कचरा फेकलेला असतो, कचऱ्याचा ढिगारा असतो. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे आता अधिकारी आपल्या मनाचे झालेले आहेत. ते कचरा उचलण्यामध्ये 2-2, 3-3 दिवसाचा म्हणजे कधी दिरंगाई करतात. त्यामुळे कचऱ्याचा ढिगारा लागलेला असतो आणि मुंबई खराब दिसते. म्हणून थोडा तिथे मॅनपॉवर वाढवलं पाहिजे, जेणेकरून म्हणजे कचरा वेळेवर उचलला गेला तर साफसफाई दिसेल. ह्या 2 प्रश्न मला मोठा दिसतो आहे. बाकी तर प्रश्न काय जात राहतं, म्हणजे त्याला तर एवढं हे नाही आहे. सर, आता 1 वर्ष झालं आहे प्रभू श्रीराम यांची प्रतिष्ठापना झाली आहे अयोध्यामध्ये. ही भाजप सरकारची खूप मोठी उपलब्धी आहे, खूप मोठं यश मिळवलं आहे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, हे भाजप सरकारची उपलब्धी तर आहेत, पण माझ्या मनाचं असं आहे की
हा फक्त भाजपचेच नव्हे, 140 कोटी देशवासियांचा हा एक उपक्रम झालेला आहे की गेल्या 500 वर्षापासून जे आपण रखडत होतो की प्रभू रामचंद्रांचं एक भव्य मंदिर तिथे असलं पाहिजे, आता तो झालेला आहे. 1 वर्ष पण उलटून गेलेले आहेत आणि लोक जात आहेत. कालचीच बातमी होती की तिथे जवळजवळ आता म्हणजे 1 वर्षात 35 कोटी लोकांनी तिथे दर्शन घेतलेलं आहे. एकेकाळी बरेच वामपंथी लोक बोलत होते की तिथे मंदिर बांधण्यापेक्षा तिथे हॉस्पिटल बांधा किंवा अमुक बांधा तमुक बांधा किंवा मंदिर बांधल्यानंतर लोकांना रोजगार मिळेल की नाही मिळेल. तिथे एवढं म्हणजे चांगली इकॉनॉमी वाढलेली आहे, लोकांना रोजगार मिळतो आहे, लोक तिथे जात आहेत. बघा, एक व्यक्ती जनरली म्हणजे 5 ते 6 हजार रुपये खर्च करतो कुठेही टूरवरती गेल्यावर. आता तुम्हीच विचार करा की एवढं म्हणजे 35 कोटी लोकांनी 1 वर्षात दर्शन घेतलेलं आहे, तर किती म्हणजे ह्या इकॉनॉमीला चालना मिळाला असेल. म्हणून मंदिर तर झालेलाच आहे. आस्थाचा एक विषय होता, तो हिंदूंचा एक मंदिर तिथे चांगला झालेला आहे. त्याचबरोबर बाकीचे मंदिर पण झालेच पाहिजे. जे आपले प्रभू कृष्णजींचं आहे आणि बाकी पण मंदिर आहे ते झालंच पाहिजे आणि झाल्यानंतर इकॉनॉमीला पण चालना येईल. हे होते आपल्यासोबत ॲडव्होकेट ज्ञानमुरती शर्मा. सर धन्यवाद आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. वसुधा धुमक, प्रवीण माघाडेसह, मुंबई. पण आता आपल्याला पण माहीत आहे की कालच म्हणजे सुप्रीम कोर्टात ती हिअरिंग होती, ती आता लांबणीवर गेलेली आहे. 25 फेब्रुवारीला आता नेक्स्ट हिअरिंग आहे. मला असा एक वकील असून मला एक अंदाज आहे की 25 फेब्रुवारीपर्यंत जर निकाल लागला तर एप्रिल किंवा मेच्या अखेरपर्यंत मुंबई महानगरपालिका आणि बाकी महानगरपालिकेचे निवडणूक लागेल. आणि असं वाटतंय की म्हणजे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार, कारण की आपल्याला माहीत आहे की मुंबईची जनतेने भाजपच्या वतीने म्हणजे भाजपच्या साईडने कौल दिलेला आहे आणि नक्कीच म्हणजे भाजपचा महापौर बसणार हे आम्हाला विश्वास आहे. म्हणून कसं आहे की कार्य केल्यावर लोक तुम्हाला पसंत करणार. भाषाभाषिक म्हणून कोण करत नाहीत काय, कारण तुम्हाला दिसतोय की भाषाभाषिकांवरती म्हणजे लोकांनी भाजपलाच पसंत केलं आहे, दुसऱ्या पक्षाला पसंत केलाच नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.